मतमोजणी केंद्रांवर अशा रीतीने तोडफोड सुरू झालेली आहे। पश्चिम बंगालमधल्या मतमोजणी केंद्राबाहेरची दृश्य आहेत। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि तोडफोड सुरू झालेली आहे। टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळतोय। आसनसोल इथल्या मतमोजणी केंद्राबाहेरची ही दृश्य आहेत। जोरदार राडा या मतमोजणी केंद्राबाहेर पाहायला मिळतोय। आसनसोल हा तसाही क्रिटिकल मतदारसंघ मानला जातो पश्चिम बंगालमधला आणि तिथल्या या मतदान केंद्रावरती एकीकडे भाजपचा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे टीएमसीचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या सगळ्यांवरती आता ज्या स्पेशल फोर्सेसवरती मगाशी जे बोललं गेलं होतं त्या सगळ्यांनी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। अगदी सौम्य असा लाठीमार केल्याची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। पश्चिम बंगाल हे कायमच संवेदनशील राज्य मानलं गेलेलं आहे। ज्यावेळी निवडणुकांचा विषय येतो मग त्या प्रचार सभा असू देत, मतदान असू देत, मतमोजणी असू देत किंवा मतमोजणीनंतरचा जल्लोष असू देत, तिकडे कायमच अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं। शिशुपाल।